विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्थूल अर्थशास्त्र अंतर्गत केन्सचा रोजगारविषयक सिद्धांत अभ्यासत आहोत. केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये प्रामुख्याने आपण या ठिकाणी अपूर्ण रोजगार पातळी आणि पूर्ण रोजगार पातळीला अर्थव्यवस्थेमध्ये समतोल कसा साधला जातो ते पाहणार आहोत. म्हणजे अर्थव्यवस्थेचा पूर्ण आणि अपूर्ण रोजगार पातळीतील समतोल, फुल एम्प्लॉयमेंट अँड अंडर एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम ऑफ द इकॉनॉमी. आणि अर्थव्यवस्थेचा पूर्ण आणि अपूर्ण रोजगार पातळीला समतोल कसा साधला जातो त्याचा अभ्यास. या अगोदरच्या अर्थशास्त्रज्ञांनी, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने पूर्ण रोजगाराची पातळी गृहीत धरली होती आणि म्हणून त्या अर्थव्यवस्थेत कोणीही बेकार राहत नाही असं म्हटलं होतं. परंतु केन्स यांनी मात्र त्याला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगाराची पातळी असते, पूर्ण रोजगाराची पातळी क्वचित दिसून येते, परंतु प्रामुख्याने अपूर्ण रोजगाराची पातळीच प्रामुख्याने दिसून येत असते. मग या अनुषंगाने त्यांनी विश्लेषण करताना म्हटलं की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळी आणि अपूर्ण रोजगार पातळीमध्ये अर्थव्यवस्थेचा समतोल कसा साधला जातो या दोन्ही पातळी त्याने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अपूर्ण रोजगार पातळी असेल किंवा पूर्ण रोजगार पातळी असेल. तर अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी असं म्हटलं की सर्व संयोजकांना मिळून, अर्थव्यवस्थेमध्ये सर्व संयोजकांना मिळून जे उत्पन्न मिळते, किंवा आपण असं म्हणू अर्थव्यवस्थेमध्ये सर्व संयोजकांना मिळून जे उत्पन्न मिळालेच पाहिजे, जे उत्पन्न मिळालेच पाहिजे त्याला आपण पुरवठा किंमत म्हणतो. आणि जेवढे उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा असते, जेवढे उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा असते अशा किमतीला आपण मागणी किंमत म्हणत असतो. आणि अशा वेळेस सर्व संयोजकांना मिळून जेव्हा उत्पन्न मिळालेच पाहिजे ती पुरवठा किंमत आणि उत्पन्न मिळण्याची जी अपेक्षा असते, अपेक्षा आहे अशी मागणी किंमत, अशा दोन्हींच्याही रकमा जेथे समान होतात त्यावेळेस अर्थव्यवस्थेत समतोल प्रस्थापित झालेला असतो. आणि अर्थव्यवस्थेत समतोल प्रस्थापित होऊन रोजगार पातळी तिथे या ठिकाणी निश्चित होते. म्हणजे रोजगाराची पातळी कुठं निश्चित होते? ज्या ठिकाणी पुरवठा किंमत आणि मागणी किंमत या दोन्ही किमती समान होतात त्या ठिकाणी, त्या अवस्थेमध्ये रोजगाराची पातळी ही निश्चित होते. पण ही रोजगाराची पातळी किंवा ही समतोलाची अवस्था पूर्ण रोजगारालाच येईल असे नाही, पूर्ण रोजगारालाच येईल असे नाही, ती अपूर्ण रोजगाराला सुद्धा येऊ शकते. अपूर्ण रोजगाराला सुद्धा समतोल प्राप्त होऊ शकतो. म्हणजे काय? एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यामध्ये एकमेकास ते छेदतात, परंतु एकूण पुरवठा आणि एकूण मागणी जरी बरोबर असेल तरी त्या रोजगार पातळीला अर्थव्यवस्थेत समतोल होऊ शकतो. म्हणजे अपूर्ण रोजगार पातळीला सुद्धा या ठिकाणी एकूण मागणी आणि एकूण पुरवठा हे समान होत असतात, किंवा पुरवठा किंमत आणि मागणी किंमत ह्या समान होतात. ही अवस्था समतोलाची असते, परंतु ही अपूर्ण रोजगारीत सुद्धा निर्माण होऊ शकते असं या ठिकाणी केन्स यांनी म्हटलेलं आहे. परंतु
सनातनवादी म्हणायचे की फक्त पूर्ण रोजगार पातळीला समतोल प्राप्त होतो. तर केन्सने त्याला विरोध केला आणि त्यांनी म्हटलं की फक्त पूर्ण रोजगारी पातळीलाच समतोल अर्थव्यवस्थेत प्राप्त होत नसून या ठिकाणी अपूर्ण रोजगार पातळीला सुद्धा एकूण मागणी आणि एकूण पुरवठा समान होतात किंवा मागणी किंमत आणि पुरवठा किंमत एक होतात आणि तिथं समतोल साधला जातो आणि त्या ठिकाणी बाजाराची पातळी निश्चित होते. पण ती बाजाराची पातळी ही अपूर्ण रोजगार पातळी असते. रोजगाराची पातळी तिथं निश्चित होते, बाजाराची नाही. आपण रोजगार पातळी निश्चित होते असं म्हणूया. आणि ती रोजगार पातळी ही अपूर्ण रोजगार पातळी असू शकते किंवा अपूर्ण रोजगार पातळीला सुद्धा हा समतोल प्रस्थापित होत असतो. हा विश्लेषणाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडला. दुसरा मुद्दा असा मांडला की पूर्ण रोजगार पातळीला मग समतोल कसा प्राप्त होतो. तर त्यांनी असं म्हटलं की पूर्ण रोजगार पातळीला समतोल प्रस्थापित जर करायचा असेल तर एकूण मागणी ही वाढणं गरजेचं आहे. आणि एकूण मागणी वाढून ती एकूण पुरवठा वक्राला वरच्या पातळीवर एक झाली पाहिजे, छेदली पाहिजे. आणि अशा वेळेस या ठिकाणी पूर्ण रोजगार पातळीला समतोल प्राप्त होत असतो. म्हणजे पूर्ण रोजगार पातळीचा समतोल प्राप्त होण्याकरिता त्यांनी एकूण मागणी वाढण्याची गरज आहे. कारण अपूर्ण रोजगार पातळीमधील समतोल कायम ठेवून आपल्याला जमणार नाही. तो पूर्ण रोजगारीकडे घेऊन जायचा असेल तर या ठिकाणी काही लोकांना रोजगार नाही, त्यांना रोजगार मिळण्याची गरज आहे. आणि त्यांना रोजगार मिळणे म्हणजेच या ठिकाणी काय आहे, मागणी वक्र वाढणे किंवा एकूण मागणी वाढणे. एकूण मागणी वाढली वस्तूला की आपोआप काय होईल की उत्पादन वाढेल. आणि उत्पादन वाढवायचं असेल तर पुन्हा लोकांना कामावर घ्यावे लागेल आणि मग जे बेकार लोक कामावर येतील. पर्यायाने जी अपूर्ण रोजगाराची अवस्था आहे ती संपुष्टात येऊन बेकार लोकांनाही किंवा बेरोजगार लोकांनाही काम मिळेल आणि पर्यायाने नवीन रोजगार मिळाल्यामुळं पूर्ण रोजगाराची अवस्था ती तयार होईल. परंतु पूर्ण रोजगाराची अवस्था केव्हा तयार होईल की जेव्हा ही एकूण मागणी पूर्वीच्या मागणीपेक्षा वाढलेली असेल आणि ती नवीन पुरवठाच्या दराला समान होत असेल, तेव्हा त्या ठिकाणी रोजगार पातळी निश्चित होते आणि ती पूर्ण रोजगाराची स्थिती असेल. आणि तिथे तो झालेला समतोल एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याचा हा पूर्ण रोजगारीची पातळी निश्चित करेल. म्हणजेच त्याला म्हणायचे की अपूर्ण रोजगार पातळीसुद्धा समतोल होतो, परंतु तो समतोल आपल्याला पूर्ण रोजगारीचा नसल्यामुळं तिथं संधी असते पूर्ण रोजगारी प्राप्त करण्याची. आणि ही कधी निर्माण होईल, जेव्हा मागणीत वाढ होईल तेव्हा आपोआपच उत्पादन वाढण्यास चालना मिळेल. आणि उत्पादन वाढण्यास चालना मिळाल्यामुळे लोकांना काम मिळेल, लोकांना कामावर तो उत्पादक घेईल आणि पर्यायाने जे बेकार लोक कामावर येऊन वाढलेल्या मागणीची पूर्तता या अधिक उत्पादनातून होऊन दोन्ही पुरवठा आणि मागणी त्या ठिकाणी एक होती. आणि जेव्हा ते एक होतील तेव्हा पूर्ण रोजगाराची पातळी निश्चित झालेली असेल. तर अशा प्रकारे समतोलाच्या संदर्भामध्ये केन्स यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली दिसून येते. आता या समतोलाच्या संदर्भामध्ये दोन बाबी केन्स यांनी सांगितल्या आणि त्या दोन बाबी इथं महत्त्वाच्या आहेत. त्यातली एक पहिली गोष्ट अशी आहे की एकूण मागणी फलनावरून रोजगाराच्या विविध पातळ्यांना अपेक्षित असणारी एकूण मागणी जर आपण विचारात घेतली तरी प्रत्यक्षामध्ये ती मागणी एकूण खर्चाच्या रूपाने आपल्याला लक्षात घ्यावी लागते. एकूण खर्चाच्या रूपानेच ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते. यालाच केन्स परिणामकारक मागणी असं म्हणतो, इफेक्टिव्ह डिमांड असं नाव देतो. म्हणजे त्याला काय म्हणायचे की या ठिकाणी एकूण मागणी
ही प्रत्यक्षामध्ये ही एकूण खर्चावर अवलंबून असते आणि त्यातूनच ती खऱ्या अर्थाने मागणी ही परिणामकारक मागणी विचारात घेतली जाते. त्यालाच आपण परिणामकारक मागणी असं म्हणत असतो. आणि म्हणून परिणामकारक मागणी ही किती आहे हे कसं काढायचं, तर ही परिणामकारक मागणी ही काढताना आपल्याला किती लोकांना रोजगार मिळाला किंवा किती लोकांना रोजगार मिळेल यावर ती परिणामकारक मागणी आपल्या लक्षात येते. म्हणजे काय, परिणामकारक मागणी किती आहे यावरून त्या लोकांना रोजगार किती मिळाला हे काढता येईल. म्हणजे अगोदर आपल्याला परिणामकारक मागणी शोधावी लागेल आणि परिणामकारक मागणी ही किती आहे यावरून आपण किती लोकांना रोजगार मिळाला हे ठरवू शकतो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं म्हणायचे, परिणामकारक मागणीवर रोजगाराची पातळी अवलंबून असते. म्हणूनच रोजगार पातळी ही परिणामकारक मागणीवरून ठरते असे केन्स यांना म्हणायचे आहे. आणि म्हणून परिणामकारक मागणी ही जर वाढली तर रोजगार पातळीसुद्धा वाढते. पर्यायाने परिणामकारक पातळी वाढवणं गरजेचं आहे. आणि म्हणून केन्सने आपल्या विश्लेषणामध्ये इफेक्टिव्ह डिमांड किंवा परिणामकारक मागणीला अधिक महत्त्व दिलेले दिसून येते. तर या ठिकाणी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पुरवठा वक्र याचं स्थान हे श्रम आणि भांडवल या घटकांच्या उत्पादकतेवर अवलंबून असतं असं केन्सनी म्हटलंय. केन्सनी काय म्हटलंय की पुरवठा वक्राचं स्थान हे कशावर अवलंबून आहे, म्हणजे पुरवठा वक्र प्रामुख्याने श्रम आणि भांडवल या घटकाच्या उत्पादकतेवर अवलंबून आहे. म्हणजे काय, श्रम आणि भांडवल या घटकांची उत्पादकता अधिक असेल तर पुरवठा अधिक होईल, पुरवठा वक्र वर जाईल. याचा अर्थच असा आहे की श्रम आणि भांडवलाची उत्पादकता कशी आहे त्यावरून पुरवठा कमी आहे का अधिक आहे हे आपल्याला ठरवता येईल. केन्स प्रणीत अर्थशास्त्राचं हे स्वरूप आपण अभ्यासत असताना प्रामुख्याने केन्स प्रणीत अर्थशास्त्राचं स्वरूप हे अल्पकालीन असलेलं दिसून येतं. म्हणजे केन्स यांनी अल्पकाळाचाच विचार केला, दीर्घकाळाचा विचार प्रामुख्याने केला नाही. तो म्हणतो अल्पकाळ हा माणसाच्या जीवनासाठी जास्त उपयुक्त आहे आणि जे जीवनावर परिणाम करणार आहे, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणार आहे. आणि म्हणून केन्स प्रणीत अर्थशास्त्राचं स्वरूप हे प्रामुख्याने अल्पकालीन असंच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच त्याने एकूण पुरवठा वक्र अल्पकाळात कायम राहतो असे अर्थशास्त्रामध्ये केन्स यांनी म्हटलेलं आहे. म्हणून केन्स काय म्हणतो, एकूण पुरवठा वक्र हा अल्पकाळामध्ये कायम असतो. पण पुरवठा वक्र जर कायम असेल असे मानणे म्हणजे काय, पुरवठा वक्राचं महत्त्व कमी करणे असं आहे का, तर नाही. पुरवठा वक्र अल्पकाळात कायम आहे असं समजणं म्हणजे पुरवठा वक्राचं महत्त्व किंवा पुरवठ्याचं महत्त्व कमी लेखणं असा अर्थ मात्र या ठिकाणी त्यांनी घेतलेला नाही. तो असं म्हणतो की जेव्हा पूर्ण रोजगाराची पातळी ओलांडली जाते, जेव्हा पूर्ण रोजगाराची पातळी ओलांडली जाते आणि त्यानंतर चलन विस्तार होऊ लागतो, म्हणजे पूर्ण रोजगाराची पातळी ओलांडली जाऊन चलन विस्तार होऊ लागतो, तेव्हा उत्पादन पद्धतीत बदल करून आणि शास्त्रशुद्ध पुनर्रचना करून या ठिकाणी उत्पादन खर्च कमी करण्याचा आणि पर्यायाने एकूण पुरवठा वक्राचं स्थान आणि आकार बदलण्याचे प्रयत्न करणे
अपरिहार्य ठरते. म्हणजे तो काय म्हणतो की पुरवठा वक्र बदलू शकतो, परंतु कधी बदलतो तो? जेव्हा पूर्ण रोजगाराची पातळी पूर्ण झालेली आहे आणि ती पूर्ण रोजगाराची पातळी ओलांडून जेव्हा चलन विस्तार होतो, म्हणजे चलन वाढ होते, तेव्हा मग मात्र उत्पादन पद्धतीत बदल करावा लागतो. आणि हा उत्पादन पद्धतीत बदल करून व शास्त्रशुद्ध पुनर्रचना करून अशा प्रकारच्या शास्त्राचा वापर घेऊन उत्पादन पद्धतीचा बदल करून आपल्याला उत्पादन खर्च कमी करावा लागेल आणि मग एकूण पुरवठा वाढेल आणि तेव्हाच पुरवठा वक्रसुद्धा वरच्या स्थानावर गेलेला दिसेल, त्याचा आकार बदललेला दिसेल. पण ज्या बेकारीचा प्रश्न या विश्लेषणातील मध्यवर्ती प्रश्न आहे, म्हणजे बेकारीचा जो प्रश्न केन्सने मध्यवर्ती प्रश्न म्हणून समोर ठेवला, तर ह्या बेकारीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये केन्स काय म्हणतो, एकूण मागणी हा महत्त्वाचा घटक मानला पाहिजे. म्हणजे त्याला या ठिकाणी म्हणायचे की पुरवठा हा काही काळानंतर बदलावा जरी लागत असला, कधी पूर्ण रोजगाराच्या पातळीनंतर चलन विस्तार होऊ लागल्यामुळं, चलनवाढ झाल्यामुळं उत्पादन पद्धतीत बदल, शास्त्रशुद्ध पुनर्रचना करून उत्पादन पद्धती बदलून एकूण उत्पादन वाढवलं किंवा उत्पादन खर्च जर कमी केला तर पुरवठा वक्र वरच्या स्थानावर जाऊ शकतो. परंतु या ठिकाणी असं असलं तरीसुद्धा मध्यवर्ती प्रश्न कोणता आहे, तो बेकारीचा आहे. केन्स यांनी मध्यवर्ती प्रश्न हा बेकारीचा प्रश्न मानला. म्हणजे बेकारी हा प्रश्न त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून बेकारीचा हा प्रश्न जर आपल्याला विचारात घ्यायचा असेल, तो सोडवायचा असेल, तर त्या संदर्भामध्ये एकूण मागणी वक्र किंवा एकूण मागणी हाच महत्त्वाचा घटक या ठिकाणी उरतो. आणि म्हणून त्याच्या या विश्लेषणाचा अर्थ असा आहे की एकूण मागणी म्हणजेच परिणामकारक मागणी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे. पुरवठ्याचं स्थान मात्र हे श्रम आणि भांडवल या घटकांच्या उत्पादकतेवर अवलंबून असतं, ते त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आणि ते सांगत असताना मध्यवर्ती प्रश्न जो बेकारीचा आहे तो मात्र एकूण मागणीवरच अवलंबून राहील, हे विश्लेषण त्यांनी या अनुषंगाने केलं. आणि पुरवठा याचं स्थान बदलण्याचं काम हे श्रम आणि उत्पादन या दोन उत्पादक घटकांच्या उत्पादकतेवरून ठरतं किंवा त्यावरून ते स्थान बदलू शकतं, असं या ठिकाणी त्यांनी प्रामुख्याने सांगितलेलं आपणास दिसून येतं. तर मित्रहो, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केन्सनी सांगितलेली अपूर्ण रोजगार आणि पूर्ण रोजगार पातळी मध्ये अर्थव्यवस्थेचा समतोल कसा साधला जातो, आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी पुरवठ्याचा वक्राचं स्थान हे श्रम आणि भांडवल यांच्या उत्पादकतेवर अवलंबून असते, हे आपण या ठिकाणी पाहिलं. थोडक्यामध्ये अपूर्ण रोजगार पातळीला सुद्धा समतोल होतो, परंतु त्या ठिकाणी एकच लक्षात घ्यायचं की मागणी आणि पुरवठा किंवा पुरवठा किंमत आणि मागणी किंमत जरी एक झाली आणि तिथे जरी रोजगाराची पातळी निश्चित झाली तरी ती अपूर्ण रोजगार असते, तिथं पूर्ण रोजगार नसतोय. समतोल होतो म्हणजे मागणी पुरवठ्याचा तिथं समतोल होतो, परंतु तिथे अपूर्ण रोजगार असतो. आणि म्हणून पूर्ण रोजगार प्राप्त करायचा असेल तर इथं आपल्याला फक्त प्रभावी मागणीमध्ये बदल करावा लागेल. म्हणजे एकूण मागणीत वाढ होणं गरजेचं आहे. एकूण मागणी वरच्या बाजूला सरकली की मग वर सरकून वरच्या पुरवठा वक्राला छेदेल आणि जिथं ती छेदेल तिथं ती एक होईल. त्या ठिकाणी नवीन रोजगार पातळी पूर्ण होईल आणि ती पूर्ण रोजगाराची पातळी असेल. आणि तिथे झालेला अर्थव्यवस्थेचा समतोल एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याचा हा पूर्ण रोजगार पातळीला झालेला समतोल असेल आणि पूर्ण रोजगाराची पातळी तिथं निश्चित झालेली असेल, हे या ठिकाणी आपण पाहिलं. आणि हे परिणामकारक मागणीवर अवलंबून आहे. परिणामकारक मागणी जेवढी वाढेल त्यावरून रोजगार पातळी वाढू शकते, एवढंच या ठिकाणी त्याला सांगायचे. आणि पुरवठा वक्राचं स्थान हे श्रम आणि भांडवल या उत्पादन घटकाच्या उत्पादकतेवरून ते बदलत असतं,
हे या अनुषंगाने त्यांनी दुसऱ्या मुद्द्यात सांगितलं. तर मला वाटतं आज आपण हे 2 मुद्दे आपल्यासमोर केन्सनी मांडलेले ते मी तुम्हाला सांगितले. आपल्याला ते समजले असतील असं मी गृहीत धरतो. आणि याही पलीकडे जाऊन जर एखाद दुसरा मुद्दा तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू प्रश्न विचारू शकता. त्या प्रश्नाचं किंवा त्या शंकेचं निरसन हे पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये निश्चितपणे केलं जाईल अशा प्रकारची या ठिकाणी मी आपणास ग्वाही देतो. आणि आजचं हे व्हिडिओ लेक्चर इथे पूर्ण झाले असे स्पष्ट करतो. धन्यवाद.